नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर किचनमध्ये बघा, जेव्हा आपण अशी ग्रीनरी ठेवतो एखाद कोपऱ्यामध्ये, तर तो कोपरा ना इतका छान आणि प्रसन्न वाटतो आणि इतका आल्हाददायक वाटतो. आणि बघा, आपल्याला कितीतरी वेळ ना किचनमध्ये काम करतानाच जातो आणि कधी डोक्यामध्ये चिडचिड असते, कधी काही असते. आणि अशा वेळेला बघा, काम करता करता जेव्हा आपलं लक्ष या झाडांकडे जातं, तर आपला जो राग आहे किंवा आपली जी चिडचिड आहे, तर ती बघा आपसुकच कमी होते आणि मूड इतका छान असा प्रसन्न आणि फ्रेश वाटतो. तर म्हणून मग किचनमध्ये ना अशा छोट्या छोट्या बॉटल्समध्ये किंवा जे झाडं पाण्यामध्ये सर्वाईव्ह करतात, तर ते छोटे छोटे झाडं मी किचनच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत. तर बघा, काम करताना ना खूप छान असा मूड फ्रेश आणि प्रसन्न राहतो. तर आज होती दीप अमावस्या, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा. तर उंबरठ्याच्या बाहेर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि लेपनसुद्धा करायचं आहे तिथे. पण जे लेपन आहे तर ते थोडंसं उशिरा होतं आणि जी रांगोळी आहे तर ती मी अगदी अशी सकाळीच काढून घेते. आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी रोज सकाळची अशी थोडीशी जी डस्टिंग आहे, थोडीशी साफसफाई आहे, थोडीशी अशी जी पुसपास आहे तर ती चालू असते. कारण अमावस्येला, पौर्णिमेला म्हणजे या ज्या तिथ्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला समर्पित आहेत आणि ह्या तिथ्यांना लक्ष्मीकारक असतात. आणि ज्या तिथ्या माता लक्ष्मीला समर्पित असतात तर त्या तिथ्यांमध्ये बघा, थोडंसं ना साफसफाईला विशेष महत्त्व असतं आणि ते आपल्याला करायलाच पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा या दिवशी ना थोडीशी जी घरातली जी साफसफाई आहे, थोडीशी डस्टिंग आहे, तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची. घरातली जी काही अडगळ वगैरे असते तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते की अमावस्या आणि पौर्णिमेला जेव्हाही आपण घरामध्ये फरशी पुसतो, तर त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. खडं मीठ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते टाका. माझ्याकडे खडं मीठ नव्हतं, तर म्हणून मग अशा प्रकारे जे साधं मीठ होतं तर तेच मी टाकलं. तर या पाण्याने फरशी पुसल्याने घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होते. प्रत्येकच वेळेला आपल्या डोक्यामध्ये सारखे विचार असतील असं नाही, किंवा आपल्या घरी येणारे जाणारे प्रत्येकच वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असतीलच असं नाही. तर हे जे आपले विचार असतात ना, तर त्यांचा प्रभावसुद्धा आपल्या घरावर पडतो. तर त्यामुळे तो प्रभाव पाहिजे तेवढा, म्हणजे त्याचा असर कितपत व्हावा कितपत नाही, तर हे आपल्या घरातल्या वातावरणावर डिपेंड असतं. तर आपल्या घरामध्ये छान असं वातावरण प्रसन्न असेल, दैवी वातावरण असेल, तर येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाईट विचारसरणीच्या किंवा आपल्या डोक्यामध्ये सुद्धा जे वाईट विचार असतात तर त्यांचा प्रभाव म्हणजे आपल्या घरावर पाहिजे तेवढा पडत नाही. तर त्यामुळे असे ना छोटे छोटे हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. सोबतच आजच्या दिवशी ना उंबरठ्यावर लेपनसुद्धा केलं जातं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अमावस्या, पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जिथे माता लक्ष्मीचा संबंध येतो तर तिथे ना म्हणजे हळदीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. तर उंबरठ्यावर छान असं लेपन करून घेतलं आणि सणावारांचे जे काही रिच्युअल्स असतात तर त्याआधी बघा, स्वयंपाक पाण्याची आधी ना थोडीशी घाई असते, तर आधी स्वयंपाक पाणी वगैरे आटोपून घेतला. कारण शाळेला जाणारे, ऑफिसला जाणारे, सणावारांची म्हणजे प्रत्येकच सणावाराला सुट्टी असेलच असं नाही आणि लहान सहान सणावारांना सुट्टीसुद्धा राहत नाही. तर म्हणून मग आधी जो काही स्वयंपाक पाणी टिफिन वगैरे होता तर तो आटोपून घेतला आणि त्यानंतर मग आपली पूजापाठ किंवा सणावारांमध्ये जे काही रिच्युअल्स असतात तर ते मी करायला घेते. कारण आपण आपल्याच याच्यामध्ये लागलेलो असतो आणि मग जे टिफिन वगैरे आहेत किंवा बाहेर जाणाऱ्यांची जी घाई आहे तर ती आपली चालू असते. तर त्यामुळे आधी त्यांचं आटोपून दिलं की त्यानंतर मग आपण आपले जे काही कामं किंवा पूजापाठ वगैरे आहे तर ते करायला मोकळे असतो. आजच्या दिवशी ना म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी थोडासा गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवला जातो आणि अशा प्रकारे आमच्या इकडे ना ज्योतीची सुद्धा पूजा केली जाते. म्हणजे दीप अमावस्येला ना ज्योतीसुद्धा म्हणतात आणि या दिवशी आपल्या मुलांच्या अखंड आयुष्यासाठी ज्योती मातेचे पूजन केले जाते. आणि अशा प्रकारे हे जे स्टिकर तुम्हाला तिथे दिसले असतील, जे चित्र दिसले असतील, तर ते ना ज्योती मातेचे चित्र आहेत तर त्यांचे पूजन केले जाते आणि ज्या छोट्या छोट्या ज्योत्या आहेत तर त्यासुद्धा चिटकवल्या जातात. त्यानंतर आज ना दिव्यांची सुद्धा पूजा केल्या जाते. म्हणजे आजची जी तिथी आहे तर तीच मुळामध्ये दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते.
तर आजच्या दिवशी ना दिव्यांची सुद्धा पूजा केल्या जाते आणि दीप अमावस्येला आपण दिव्यांची पूजा का बरं करतो तुम्हाला माहिती आहे का? तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण या विषयावर सुद्धा थोडंसं बोलणार आहोत. तर आपल्या घरातील अंधार दूर करून घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळून टाकणारा दिवा. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप विशेष महत्त्व आहे. आषाढ अमावस्येचा हा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाणारी विशेष अमावस्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची सुंदर प्रथा आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा हा अंधार दूर करून प्रकाश देण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अज्ञान, नकारात्मकता दूर होऊन आणि ज्ञान आणि सकारात्मकता यावी अशी भावना असते. या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी सुद्धा प्रार्थना केली जाते. काही भागामध्ये या दिवशी धान्याच्या किंवा पिठाच्या दिव्यांची आरास करून त्यांची पूजा केली जाते. दीप अमावस्या ही आपल्या घरातील प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा देखील म्हणजे मानली जाते. वर्षभर बघा आपल्या जीवनामध्ये दिवा हा एक असा स्रोत आहे की तो 12ही महिने आणि रोजच्या जीवनामध्ये आपल्याला प्रकाश देतो, आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आजचा हा जो दिवस आहे, जी दीप अमावस्या आहे, तर ती आजच्या दिवशी दिव्यांच्या पूजेसाठी समर्पित असते. तर म्हणून बघा आजच्या या दीप अमावस्येला जेही आपल्या घरातील सगळे दिवे असतात तर ते सगळे उजळून घ्यायचे आणि त्यांची सुंदर अशी आरास करून त्यांची पूजा करून घ्यायची. तर घरी जे काही माझ्या इथे दिवे होते पितळेचे, जवळपास माझ्या इथले सगळे जे दिवे आहेत तर ते पितळेचेच आहेत, खूप नाही, पण जितकेही दिवे होते तर ते सगळे दिवे मी दुपारच्या वेळेला उजळून घेतले होते आणि अशा प्रकारे प्रत्येक दिवा छान असा प्रज्वलित करून घेतला आणि त्यांची हळदी कुंकवाने पूजा करून घेतली आणि छान त्यांना फूल वगैरे अर्पण करून घेतलं. कारण दिवा हा आपल्या जीवनामध्ये अज्ञान दूर करतो, नकारात्मकता दूर करतो आणि आपलं जीवन लख्ख प्रकाशाने उजळून टाकतो. तर त्यामुळे आजच्या दिवशी दिव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर म्हणून मग यथासांग आपल्याला जशा पद्धतीने जमते तशा पद्धतीने आजच्या दिवशी दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते आणि तशी ही जी पूजा आहे ना तर ती सकाळच्याच वेळेला केल्या जाते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य आणि दिव्यांची जी काही आरास वगैरे आहे, दिव्यांची पूजा आहे, तर ती सकाळच्याच वेळेला केल्या जाते. पण सकाळी एकतर बघा कामांची घाई असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ना मला बँकेतसुद्धा जायचं होतं. 2-3 दिवसापासून सतत माझं ना बँकेमध्ये फेऱ्या मारणं चालू आहे. पण बँकवाल्यांचं बघा असं असतं की आता लंच ब्रेक झाला आहे, आज हे तुमचं काम होणार नाही, उद्याला या, मग उद्या होणार नाही, परवाला या. तर असं काय काय त्यांचं चालू असतं आणि 3 वेळेला बँकेमध्ये माझ्या फेऱ्या मारून झाल्या आणि आजसुद्धा माझं ते काम काही झालं नाही. तर म्हटलं चला असं नेक्स्ट वेळेला पुन्हा ट्राय करूयात. तर छान सायंकाळच्या वेळेला ना दिव्यांची आरास करून त्यांना प्रज्वलित करून त्यांचं पूजनसुद्धा करून घेतलं आणि त्यानंतर मग ना थोडासा नैवेद्यसुद्धा बनवायचा होता. आता बघा प्रत्येकच भागामध्ये ना जो काही स्वयंपाक आहे सणावारांच्या दिवसामधला तर तो सारखाच असेल असं नाही. कोणाकडे अगदी साधासा स्वयंपाक बनवला जातो आणि कोण्या भागामध्ये छान असं थोडंसं तेला पाण्याचं ज्या काही पुऱ्या वगैरे असतात किंवा भजे असतात किंवा गोडाचा नैवेद्य असतो तर तो बनवला जातो. तर आमच्या भागामध्ये सुद्धा ना छान असं थोडंसं म्हणजे गोडाधोडाचं काहीतरी बनवलं जातं आणि सणवार जे आहेत तर ते साजरे केले जातात. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा सणवार असतात ना तर जोपर्यंत आपण थोडंसं तळण पुरण किंवा गोडाधोडाचा नैवेद्य बनवत नाही ना तोपर्यंत काय कोणास ठाऊक माहिती नाही सणवार ना सणवारासारखे वाटतच नाहीत. तर म्हणून मग आवर्जून जेव्हा कधी ना सणवार असतात तर त्यांची ती जी महत्ता आहे तर ती टिकून राहण्यासाठी आवर्जून अशा प्रकारे ना थोडंसं गोडाधोडाचं किंवा थोडासा म्हणजे तळणापुरणाचा जो नैवेद्य आहे तर तो मी बनवून घेते. आणि खरं बघायला गेलं ना तर इतकं गोडधोड किंवा इतकं जे तेला पाण्याचं आहे तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं, पण सणावारांमध्ये ना हेच चालतंच. म्हणून मग थोडंसं अशा प्रकारे जे जेवण आहे तर ते मी बनवून घेते. तर मस्त छान सायंकाळच्या वेळेला अशा प्रकारे ना गोडाधोडाचा मी नैवेद्य बनवला आणि मस्त छान असा देवाजवळ लावला आणि बघा दिव्यांच्या याच्याने ना किती छान वाटतं, सगळं देवघर असं दिव्यांनी उजळून निघालं.
तर अशी आजची जी दीपपूजा आहे तर ती आटोपली आणि पूजा अगदी साधीशी आणि छोटीशीच असते, खूप मोठी नसते. पण असा सणावारांमध्ये बघा थोडासा गोडाधोडाचा नैवेद्य वगैरे आपण बनवतो ना, तर छान वाटतं, सणासारखे वाटतात. तर त्यामुळे मग सायंकाळच्या वेळेला जोही नैवेद्याचा स्वयंपाक आहे तर तो मी बनवला होता. प्रत्येक वेळेला ना जोही नैवेद्य वगैरे आहे, जी ही पूजा आहे, पूर्ण जी टोटल पूजा आहे तर ती मी सकाळच्याच वेळेला करते. पण आज या लोकांना थोडंसं लवकर निघायचं होतं आणि सकाळी सकाळी इतकं सगळं करणं काही पॉसिबल होतं नाही. तर त्यामुळे मग सकाळी जितकं माझ्याच्यानी आटोपलं तर तितकं मी केलं आणि बाकीची मग जी दीपपूजा आहे आणि जो नैवेद्य आहे तर तो संध्याकाळला लावला. कारण बघा सकाळी सकाळी ना एकाच वेळेवर सगळ्या गोष्टी आपण करतो म्हटलं ना तर नाहीच होऊ शकत. घरची साफसफाई असते, पुन्हा आपल्या आणखी कामं असतात, बाहेर जाणाऱ्यांची घाई असते आणि नैवेद्याचा स्वयंपाक तर त्यामध्ये सुद्धा सगळंच बनवावं लागतं. तर त्यामुळे मग सकाळी सकाळी काही माझ्याने ते झालं नाही. तर म्हटलं असू द्या, जी दीपपूजा आहे तर त्याचा मुहूर्त अख्खा दिवसच आहे, म्हणजे पूर्ण दिवसभरासाठीच ती तिथी असते. तर म्हणून मग म्हटलं की संध्याकाळच्याच वेळेला नैवेद्य बनवणार आणि संध्याकाळच्याच वेळेला दीपपूजन करणार. तशी जी ज्योती आहे म्हणजे दीपपूजा तर त्याला आमच्या इकडे ना ज्योतीसुद्धा म्हणतात. तर जी ज्योती माता आहे तर तिची पूजा करावी लागते. आपल्या मुलांसाठी म्हणून तिची आपण पूजा करतो. तर ते जे पूजन आहे तर ते मी सकाळलाच केलेलं होतं आणि त्यानंतर दीपपूजनसुद्धा करायचं होतं. तर म्हटलं दीपपूजन रात्रीच्या वेळेला करूया. तर मस्त छान रात्रीच्या वेळेला दीपपूजन केलं आणि नैवेद्य वगैरे लावला. तर चला, अशी होती आजची दीपपूजा. व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.